नमस्कार, मी क्षुतजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे तर ती आपण एका पॉझिटिव्ह कमेंट म्हणूयात, तर त्यापासून चालू करूयात. कारण ती जी कमेंट आहे तर मला असं वाटतं की आपल्यापैकी भरपूर जणी आहेत तर त्या कमेंटला रिलेट करू शकतात. तर ही कमेंट जी आहे तर ती मला पर्सनली विचारली गेली होती माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून व्हॉट्सॲपवरती. तर त्याचं मी उत्तर तुम्हाला देते आहे. तर कमेंट अशी होती की त्या उच्च शिक्षित आहेत, म्हणजे वेल एज्युकेटेड आहेत, शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि गृहिणी आहेत. आणि बाकीच्या लेडीजकडे बघितल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की आपण सुद्धा काम करावं, इन्कम सोर्स जनरेट करावं, बट घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे त्यांना बाहेर जाता येत नाही. आणि पण त्यांना घरातून वर्क फ्रॉम होम काहीतरी करायचं आहे आणि काय मी काम करू शकते, तर हे त्यांनी मला विचारलं होतं, प्रश्न विचारला होता. तर सगळ्यात पहिला गृहिणी. ठीक आहे, गृहिणी एक एक खूप छान, खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे, खूप रोल आहे. पण आपण लोकांनी त्याला, त्या कॅरेक्टरला जे आहे तर ते अंडर एस्टिमेट केलेलं आहे, कधी व्हॅल्यूज केली नाही. त्यामुळे प्रत्येकाला आता असं वाटतं की पैसे कमवणे म्हणजेच आपली व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज होते. कारण गृहिणी म्हणजे एक हेड ऑफ द फॅमिली असते. तुमच्या फॅमिलीचे सगळे फायनान्सेस असेल, मेडिकल असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या गृहिणीकडूनच मॅनेज होत असतात, बॅलन्स होत असतात. त्यामुळे तो जो रोल आहे तो खूप सुंदर आहे, त्याची व्हॅल्यू आहे तर ती प्रत्यक्षात खूप चांगली आहे. पण आपण लोक जे आहेत म्हणजे भरपूर वर्षांपासून जे चालू झालेलं आहे की तू काय करतेस, तर काहीच नाही करत. तर हे जे आहे तर ते कुठेतरी प्रत्येकाला आता सध्याच्या लेडीजना जे आहे तर ते खूप मनाला लागतं. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपण पैसे कमवावे, आपले स्वतःचे पैसे असावेत, त्याच्यावरती आपला स्वतःचा हक्क असावा आणि आपल्याला जसे हवेत किंवा एक फॅन्सी लाईफस्टाईल आहे तर ती आपण आपल्या पैशातून आहे तर ती जगावी. बट ट्रस्ट मी, होममेकर जे असतात, जे घरचं काम करतात, तर त्यांनासुद्धा खूप रेस्पॉन्सिबिलिटी असतात, खूप कौशल्य लागतं आहे पूर्ण घर जे आहे तर ते व्यवस्थित सांभाळायला. तर मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे बेसिकली मी सुद्धा एक गृहिणीच आहे. फक्त घरातून जर मला वेळ मिळतो आहे मोकळा आणि तो वेळ जर मी युटिलाइज करू शकत असेल कुठल्या कामासाठी ज्यातून मला इन्कम जो आहे तर तो जनरेट होईल, तर त्या दृष्टिकोनातून मी जे होतं तर ते माझं काम चालू केलं होतं. तर आमच्या मावशी 3 दिवस येणार नाही आहेत. रेणुका यात्रा चालू आहे, पौर्णिमा आहे, त्यामुळे पौर्णिमेला यात्रेला गेले आहेत. त्यामुळे 3 दिवस घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या मी व्यवस्थित करते, कराव्याच लागतात. कारण रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हटल्यावरती दुसरं कोणच नाही आहे, त्यामुळे मलाच करावे लागतात. आणि हे सगळं करून जर माझ्याकडे वेळ मिळतो आहे तर नक्कीच मला जर काही वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटीज असतील तर त्या मी एक्सप्लोर करायला हव्या. तर माझ्यासारख्या भरपूर अशा लेडीज आहेत ज्यांना घरातूनच काम करायचं असतं. तर मी सजेस्ट करते काय काम करू या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळ्यात सोपं जे काम आहे तर ते आहे फ्रीलान्सिंगचं काम. पण जरी फ्रीलान्सिंगचं काम सोपं असलं ना, तरी याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार कष्ट, एफर्ट्स, पेशन्स, कन्सिस्टन्सी, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड कराव्या लागतात. सगळ्यात पहिला विचार करायचा की आपल्याला काय आवडतं, कशामध्ये आपण काम करू शकतो. जर तुम्हाला टेक्निकल काही गोष्टी आवडत असतील तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. जसं मी तुम्हाला फ्रीलान्सिंग सांगितलं, मी माझ्या कामाची सुरुवात जी आहे तर ती फ्रीलान्सिंगपासून केली. त्याच्यामध्ये मी ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट, तर या 2 सर्व्हिसेस होत्या, तर त्या मी प्रोव्हाइड करत होते, आत्ताही करते. फक्त मी आता फ्रीलान्सिंग नाही करत. आत्ता मी स्वतःची एक एजन्सी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये माझ्याकडे मी सध्या टीम मेंबर्स जे आहेत तर ते घेतलेले आहेत. जसं की ग्राफिक डिझायनर आहेत, त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी आहे, डिजिटल मार्केटिंगसाठी आहे, कॉलिंगसाठी आहे. तर वेगवेगळे टीम मेंबर्स मी घेऊन एक एजन्सी जी आहे तर ती चालू केली आहे. पण सुरुवात करताना नेहमी कुठलीही असेल तर ती आपण स्मॉलमधूनच चालू करतो. आणि मग फ्रीलान्सिंग जर तुम्ही करताय ना, तर ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. ग्राफिक डिझायनिंग येतं आहे का? येत नसेल तर शिका. सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, कंटेंट रायटिंग आहे, यूट्यूबर्सना थंबनेल लागतात तर ते काम तुम्ही करून देऊ शकता. तर टेक्निकल ज्या गोष्टी, व्हर्च्युअल असिस्टंटचं काम आहे तर त्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकताय. तर भरपूर आहे. तर थोडंसं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर नक्कीच तुम्ही हा जो काम आहे तर तो करू शकताय. फक्त इथे एक पार्ट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे तुम्हाला मार्केटिंग जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही भलेही प्रॉडक्टमध्ये काम करताय किंवा भलेही तुम्ही सर्व्हिसमध्ये काम करताय, कुठल्याही सेक्टरमध्ये काम करताय ना, तर ॲडव्हर्टिजमेंट तुमची जबरदस्त असलीच पाहिजे. कारण जोपर्यंत इतर लोकांना समजणार नाही आहे की तुम्ही ही सर्व्हिस जी आहे तर ती प्रोव्हाइड करताय, तोपर्यंत लोकं तुमच्या सर्व्हिसकडे असेल किंवा प्रॉडक्टकडे असेल तर ते अट्रॅक्ट होणार नाही आहेत. त्यामुळे मार्केटिंग जी आहे ना, तर ती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्यामुळे मार्केटिंग आवर्जून करा. आणि जर तुम्हाला टेक्निकल इतकं नॉलेज नसेल, म्हणजे मोबाईल किंवा कम्प्युटरचं जर नॉलेज नसेल,
तर मग तुम्ही नॉन टेक्निकल गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे व्यवसाय आहेत जे घरातून तुम्ही अगदी कमी वेळेतून करू शकता. जसं की पापड, चटणी असेल, लोणचं असेल, आपलं नाही का वेगवेगळ्या चटण्या असतात बघा, आलं लसूणची चटणी लसूण चटणी असते, खोबऱ्याची चटणी असते. तर ह्या वेगवेगळ्या चटण्या तुम्ही अगदी 10-10 रुपयाचे पाकीट जरी बनवून सेल करायला चालू केलात ना तरी चालतात. पापड वेगवेगळे असतात. तर भरपूर असे वेगवेगळे व्यवसाय, टिफिन सर्व्हिसेस आहेत. किंवा जर तुम्हाला स्टिचिंग येतं तर स्टिचिंग आहे. जर तुम्हाला लोकरचं काम येतं तर वेगवेगळे तुम्ही स्वेटर्स असतील किंवा वेगवेगळे ड्रेस लहान मुलांचे असतील तर ते तुम्ही विणून देऊ शकताय. क्राफ्टसाठी काही येत असेल तर ते सगळं भरपूर जे आहे तर भरपूर ऑप्शन्स आहेत. फक्त आपली करण्याची इच्छा पाहिजे. करायची जर इच्छा असेल ना काहीतरी तर आपण कुठून ना कुठून तरी शोधतोच की काय करायचं आणि कसं करायचं. मोस्टली वर्क फ्रॉम होम केलेलं बेटर असते कारण आपल्या घराकडे पण आपलं व्यवस्थित लक्ष राहतं. सोबतच आपण आपलं काम जे आहे तर ते व्यवस्थित करू पण शकतो असं मला पर्टिक्युलरली वाटतं. तुमचे काय एक्सपिरियन्स आहेत वर्क फ्रॉम होमचे तर ते मला खाली कमेंट करून सांगा. नक्कीच मला आवडतील. किंवा जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तर तुम्ही काय काम करताय तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तेच काम जर इतर लेडीज करू शकत असतील तर त्यांनासुद्धा आयडिया मिळेल की या ज्या गोष्टी असतील तर त्या आपण करू शकतो. तर जसा मला वेळ मिळतो ना तर मी मोस्टली असं क्लिनिंग करत असते. कारण भरपूर वेळा काय होतं आहे माझ्याकडून 2 मुलींमुळं ना त्यांना जर हवं असेल मी जर त्यांना हवी असेल ना तर मग या गोष्टी मला करता येत नाहीत. मग सगळं पसारा आहे असाच राहतो घरामध्ये. मग कोणतेही पाहुणे वगैरे आले ना मग ते मला सारखं बोलतात की तू स्वच्छ नाही करत. सो जर तुमच्यासोबत किचनच्या गोष्टी किंवा किचनचं रुटीन शेअर करण्याचा एकच उद्देश होता की रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्यांना असतात. आपण सगळ्याच आपल्या परीने ज्या काही आपल्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ना तर त्या क्रॉस करत असतोय, व्यवस्थित पार पाडत असतोय. तर असं काहीच नाही आहे की कोणाला काम नाही आहे, घरातलं काम नाही लागत, भरपूर वेळ आहे म्हणून लोक काम करतात. तर तसं काहीच नाही आहे. प्रत्येकाला वेगवेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर त्या सगळ्या घेऊन, त्या सगळ्या पार पाडून, त्या सगळ्या करून आपण नवीन गोष्टी ज्या असतील तर ते करत असतो. कारण जर काहीतरी नवीन करायचं असेल, जर काहीतरी जगावेगळं करायचं असेल, जगावेगळं काहीतरी हवं असेल ना तर जगावेगळं काहीतरी करावंच लागतंय. त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स जे असतील तर ते ॲड करावेच लागतात. तर नक्कीच जर तुम्हाला जर तुम्ही काहीतरी असं वर्क फ्रॉम होममध्ये काम करताय ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही काय काम करताय. म्हणजे आपल्या बाकीच्या मैत्रिणींना एक आयडिया येईल की त्यासुद्धा ते जे काम असतील तर ते चालू करू शकता. तर व्हिडिओ बघितली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर ती सुद्धा हिट करा. म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. कीप सपोर्टिंग.